नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये आता खतरनाक असा ट्विस्ट आलाय. तर मंडळी आता विठुरायाच्या कृपेने दोन्ही मुलं आता सुरक्षित आहेत. म्हणजे विठुरायाने त्या दोघांना सुद्धा वाचवलंय. पण मंडळी आता विठुरायाच्या याच कृपेने सारंग सुद्धा आता शुद्धीवर आलाय. हो मंडळी, सारंग शुद्धीवर येऊन सारंग समोर आता खूप मोठं भयानक सत्य समोर आलेलं आहे. राजकुमारने आतापर्यंत खेळलेला घाणेरडा डाव, 8 वर्षामागीलचं सत्य, सगळं सगळं काय आता जगन्नाथजीने इथे तिलोत्तमाला सांगितलंय. हो मंडळी, जेव्हा आता मुलांना किडनॅप केलं गेलं आणि त्यांच्यावर हल्ला झाला, हे जेव्हा आता जगन्नाथना कळतं, तेव्हा जगन्नाथला पहिला संशय हा राजकुमार असतो. आणि आता त्यांना कळलंय की राजकुमार हा सतत अबीरच्या मागे लागलाय आणि आता ही गोष्ट लपून ठेवायची नाही. जे काही आहे सत्य ते सगळं सावलीला आणि तिलोत्तमाला सांगून मोकळं व्हायचं. आणि मंडळी आता जगन्नाथांनी कसलाही विचार न करता सगळं सत्य तिलोत्तमा आणि सावलीला सांगून मोकळे झालेत. या सगळ्याचा करता करविता हा दुसरा तिसरा कोणी नाही तर राजकुमार आहे आणि भैरवी आहे. 8 वर्षांपूर्वी जे काही घडलं, जे अमृताचा अपघात झाला, त्यामागे सुद्धा भैरवीचा हात होता. ही गोष्ट त्या राजकुमारला माहीत नाहीये. त्याला सगळं वाटलं हे सावलीमुळे झालंय आणि म्हणून आत्तापर्यंत त्याने सावली आणि सारंग बरोबर प्रचंड घाणेरडा खेळ खेळला. आणि हे सगळं सगळं सत्य त्या राजकुमारने फायनली तिलोत्तमासमोर आणलेलं आहे. आणि मंडळी, हे सगळं ऐकून आता तिलोत्तमा आणि सावली दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकली आहे. तर मंडळी, या सगळ्यानंतर आता तिलोत्तमा काय डिसिजन घेते, कोणता निर्णय घेणार आहे, पुन्हा सारंगला आणि सावलीला एकत्र आणणार आहे का, सगळं सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय ओवी आणि अबीर दोघं सुद्धा पंढरपूरला जायला निघालेत आणि दोघं सुद्धा चालत जात असतात. आणि तेवढ्यात आता ओवीला खूप भूक लागते. ओवी म्हणते, मला भूक लागली, मला आता नाही चालवत आहे. अबीर म्हणतो, ओवी असं काय करते, आपण व्रत करतोय की नाही, मग व्रतमध्ये उपवासामध्ये असं खायचं नसतं. ओवी म्हणते, अबीर असं नाही, उपवासाच्या दिवशी उपवासाचं खाल्लेलं चालतं, उपवासाचं खाऊ शकतो. म्हणजे माझा बाबा कधी उपवास नाही करत, पण जेव्हा कधी उपवास करतो ना तेव्हा तो उपवासाचं खातो. आणि खरं सांगू का, उपवासाच्या दिवशी तो भरपूर खातो, नेहमीपेक्षाही जास्त खातो. तर आता अबीर म्हणतो की, ओवी पण आपण आता सुपरमॅनसाठी चाललोय की नाही, त्याच्यासाठी व्रत करतोय की नाही, मग आपण खाऊन नाही चालणार आहे. ओवी म्हणते, नाही ना अबी, मला खूप भूक लागली रे, माझ्याकडे चालायची सुद्धा ताकद नाही आहे. आता अबीर म्हणतो की, बरं ठीक आहे, काळजी नको करूस, इथे आपण उपवासाचं काहीतरी मिळतं का बघूया. ओवी म्हणते, पण अरे आपल्याकडे पैसेच नाही आहेत ना. अबीर म्हणतो, नको काळजी करूस, माझ्याकडे 20 रुपये असतात बघ, 20 रुपयात तुला उपवासाचं नक्की काहीतरी खायला मिळते. आणि आता हे दोघं जण त्या टपरीवर जातात आणि अबीर म्हणतो की, उपवासाचं द्या ना काहीतरी खायला. तर तो माणूस म्हणतो की, वेळा उपवासाचं आमच्या इथे मिळत नाहीये. ओवी म्हणते की, अरे बापरे, मग आता काय करायचं. तर मंडळी, तेवढ्यात तिथे ते गुंड असतात, ते म्हणतात ओवीकडे बघून, अरे ही मुलगी बघा, पोरं दोघं दिसत आहेत आणि मुलगी सुद्धा कोवळी दिसते, हिला जर आपण विकली ना तर खूप चांगले पैसे मिळू शकतात. तर मंडळी, आता हे गुंड आहेत ना, पटापट तिथून निघायचा प्रयत्न करतात. ओवी म्हणते की, अबीर आता काय करायचं, मला खूप भूक लागली, काय करूया. तर ह्या गुंड्याने आता तिथे त्या माणसाला पैसे दिलेत आणि ह्या दोघांच्या मागावर निघालेत. आता माणूस म्हणते, ही पोरं गेली कुठे, आता तर इथेच दिसत होती. तर त्यातला एक म्हणतो की, चल पुढे चल, ह्याच रस्त्याने सरळ पुढे चालत गेले असतात, भेटतील लवकर आपल्याला. आणि हे लोक आहेत ना आता घाईघाईत निघालेत बरं का. ओवी आणि अबीर आता येतात. ओवी म्हणते, अबीर कर ना काहीतरी, त्या हॉटेलमध्ये तर आपल्याला कुठे दिसत नाहीये आणि हॉटेलमध्ये जर गेलो तरी पण तिथे भरपूर पैसे लागणार ना, 20 रुपयात काय खायला येणार आहे. अबीर म्हणतो की, मग काय करायचं, एक काम करूया, आपण ह्या जंगलाच्या वाटेने जाऊया का. ओवी म्हणते की, वेडा झालेस का, तर एवढा रस्ता असताना जंगलातून का बरं जायचंय आपल्याला. अबीर म्हणतो, का वेडीच आहेस तू, आपण जंगलात, आपण आता आहोत कुठे. ओवी म्हणते, रस्त्यावर. अबीर म्हणतो, खरंच मुलींना अक्कल नसते म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. अगं रस्त्यावर आहे खरी तू, पण हा रस्ता जंगलातूनच चाललाय ना. ओवी म्हणते, नाही नाही अबीर, मला भीती वाटते, तुला जंगलाची भीती वाटत नाहीये का. अबीर म्हणतो की, अगं पण आपण जंगलातून गेलं तर आपल्याला खायला सुद्धा मिळेल ना. म्हणजे तर ओवी म्हणते की, जंगलात कसं खायला मिळेल. अबीर म्हणतो, का माहितीये का, जी झाडांची दुकानं असतात ना, तिथे आपल्याला सगळं काहीसं फुकटचं खायला मिळतं. ओवी म्हणते, तू अबीर काय बोलतोय ना, मला काहीच कळत नाहीये, जंगलात झाडांची दुकानं हे काय असतं. अबीर म्हणतो, अगं येडी कशी काय तू, जंगलात झाडं, मोठमोठी झाडं, त्याच्यावर लागणारी फळं, सगळं आपल्याला फुकटच खायला मिळेल ना गं. आता हे दोघं जण आता जंगलात जातात बरं का मंडळी. तर इकडे दाखवलं की अमृता सकाळ सकाळ ह्या दोघांसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. आता ही आवाज देते की, अबीर, ओवी. तिला आधी असं वाटलं की हे मुलं फ्रेश व्हायला गेलेत. ती सगळं चेक करते, कुठेच दिसत नाहीयेत. आणि मंडळी, आता ही अमृता सगळीकडे आवाज देते, अबीर कुठे आहात, ओवी कुठे आहात. आणि तेवढ्यात आता हे दोघं जण जंगलात जाऊन फळं खात येत असतात. ओवी म्हणते, किती छान पेरू आहे ना झाडावरचा, फ्रेश, अगदी यम्मी यम्मी, भारी आहे. अबीर म्हणतो की, हो ना. आणि ओवी म्हणते की, ते तुझ्या हातातलं ते पण खूप छान आहे. त्यावर आता ओवी म्हणते की, अगं ह्याला आहे ना जांभळं म्हणतात, जांभळं. तर आता ओवी म्हणते की, हो हो तेच जांभळं, हे सुद्धा खूप छान होतं, खूप छान वाटलं अबीर, अगदी
मन कसं तृप्त झालं. आणि हे दोघं सुद्धा त्या खाली चालत चालत येत असतात. अबीर म्हणतो की चला आता आपलं काम झालं की नाही. त्यावर ओवी म्हणते की हो अबीर, पण आपण आता इथे जायचं कसं, जंगलातून कसं जाणार आहे. अबीर म्हणतो की नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्यासोबत, घाबरायची काहीच गरज नाहीये, मी असताना कोणी काही करू शकणार नाहीये. आणि तेवढ्यात आता वाघाच्या डरकाळीची आवाज येतो आणि अबीर जातो आणि ओवीला खट्ट मिठी मारतो. ओवी म्हणतो घाबरलास ना, आणि म्हणे मी कोणाला घाबरत नाही म्हणून. तेवढ्यात अबीर म्हणतो की ऐक ना ओवी, इथे बघ ना समोर आपल्याला रोड दिसतोय, मे बी हाच मेन रोड आहे, आपण याच रोडनी सरळ जाऊया. ओवी म्हणते की बरं बरं चल, कसला डरपोक आहेस ना तू, इकडे तर म्हणतो मला भीती वाटत नाहीये, आणि इकडे आता स्वतःच म्हणते की सरळ सरळ रस्त्याने जाऊ म्हणून. कशा लोकच मोठ्या मोठ्या बात्या मारायच्या. आता या दोघांमध्ये थोडंसं मस्करी मस्करी सुरू असते. आणि मंडळी आता हे दोघं सुद्धा आहेत ना मेन रोडला येतात खालती. तर मंडळी आता इकडे अमृता बबलू दोघं सुद्धा ओवी अबीरला शोधतात. अमृता म्हणते कुठे सापडले का दोघं पण. आता हा बबलू म्हणतो की नाही कुठे सापडले नाही आहेत. आता हे दोघं पुन्हा शोधायला लागतात. तर इकडे आता दाखवलंय की जी तिलोत्तमा आहे ना ती सुद्धा धावत धावत सगळ्या घरभर शोधत असते. आणि मोनिकाला म्हणते की अगं मोनिका, तू या दोन पोरांना कुठे बघितलंस का, पोरं सापडतच नाहीत कुठे. आता ही पण खूप घाबरलेली असते. त्यावर मोनिका म्हणते की काय पोरं सापडत नाहीयेत. पण आता या मोनिकाला चांगलंच माहिती असतं की कुठं गेले ते, पण चॅप्टर ती कोणाला सांगतच नाही बरं का. आता अमृता आणि हा जो आहे ना बबलू खूप घाबरलेला असतो. आणि म्हणतो की मुलं जाऊ कशी शकतात घरातून बाहेर, कुठेच नाही आहेत, आणि एवढ्या सकाळी लवकर उठून गेली तरी कुठे. तर मंडळी आता हे जे गुंड आहेत ना ते ह्या पोरांना शोधत असतात. त्यातला एक म्हणतो की ही पोरं गेली कुठे, आता तर इथे होती. आणि तेवढ्यात आता एकाचं तिकडे लक्ष जातं. म्हणतो की ते बघ सरळ रस्त्याने सर, तिकडे दिसतात तीच पोरं आहेत वाटतं ती. तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवलंय की हा बबलू आणि ही अमृता आता बबलूवरती शोधायला जातो. तर अमृता खाली सगळीकडे शोधत असते. सावली सुद्धा आता खूप पॅनिक झालेली असते. सावली तिने म्हणते की वहिनी सापडली का कुठे पोरं. आणि सावली आता पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाते. आणि थोड्या सावलीची ओढणी आहे त्या तिथल्या एका कपाटाला जो स्टँड आहे त्याला अटकते. आणि सावलीचं लक्ष तर लगेच चिठ्ठीकडे जातं. त्या चिठ्ठीत पोराने लिहिलंय की आम्ही दोघं सुद्धा व्रत करणार आहोत, सारंगला बरं वाटावं म्हणून लवकर व्रत करणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही घराच्या बाहेर पडलोय. इतकंच लिहिलंय त्यांनी. पण ते कुठे जाणार आहेत, कशासाठी जाणार आहेत, काहीही लिहिलं नाहीये. आता हे सगळं एक बघून आहे ना सावलीला खूप मोठा धक्का बसलाय. पोरं आणि व्रत करण्यासाठी. आणि तेवढ्यात आता ही सावली आहे ना अमृता आणि बबलूला जोरजोरात ओरडत असते. आता हे दोघं सुद्धा तिथे धावत पळत येतात, अमृता आणि बबलू, आणि म्हणतात की काय झालं सावली, सावली काय झालं का, काही सापडलं का. तेवढ्यात सावली म्हणते की ताई हे बघा ना काय ते. आणि आता अमृता ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठीसुद्धा वाचते. आणि ती चिठ्ठी वाचत असताच सावलीला चक्कर येते आणि सावली चक्कर येऊन खाली पडते. आता अमृता म्हणते की बबलू लवकर जा आणि पाणी घेऊन ये बरं तिच्यासाठी. आता अमृता सावलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते, पण सावली काही शुद्धीवर आलेलीच नाहीये. तर मंडळी आता ही पोरं नेमकी ते मेन रोडला खाली आलेत. आणि जे गुंड येतात समोर आणि लगेच म्हणतात की पकडा पकडा ह्यांना लगेच. आता ही दोघं पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातले दोघांनी आहे ना ओवीला पकडलंय आणि तिला गाडीमध्ये टाकले. अबीर म्हणतो सोडा सोडा तिला लवकर. ओवी पण आता खूप आरडाओरडा करत असते. पण आता ते गुंड आहेत ना अबीरला तिथे ढकलून देतात आणि ओवीला तिथून घेऊन गाडीमध्ये निघून गेलेत. आता हा अबीर उठतो, आई ग जोरात ओरडतो आणि आता त्या गाडीच्या मागे मागे धावत चाललेला असतो. तर मंडळी इकडे आता सावली अजून काही शुद्धीवर आलेली नाहीये. हे दोघं जण शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तिकडे अबीर आता जो पडलेला आहे ना तो बिचारा उठतो कसा बसा आणि गाडीच्या मागून धावण्याचा पुन्हा प्रयत्न करतोय. गाडीच्या धावतोय की थांबा थांबा, घेऊन जाऊ नका, ओवीला घेऊन जाऊ नका, असं ओरडत असतो तो पाठून. तर मंडळी थोड्यात आता सावली तिला ना स्वप्न पडतं आणि ती जोरात किंचाळून उठते. त्यावर आता ही अमृता म्हणते की सावली काय झालं. सावली म्हणते की माझी पोरं कुठे आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, खूप संकट आलंय त्यांच्यावरती, मोठं संकट आलंय असं म्हणते. आणि तिने ना तिथून आता धावतच बाहेर पळत चाललेली असते. बबलू म्हणतो का सावली वहिनी काय करतेस तू. आणि बबलू सुद्धा आता तिच्या मागोमाग चाललेला असतो. अमृता म्हणते की बबलू जाऊ दे, तिला खूप मोठा धक्का बसलाय, तिला दोन्ही पोरं सापडत नाहीयेत, मंदिरात जाईल ते. आणि मंडळी आता इकडे ना सावली जी आहे ना तिकडे गणपतीच्या समोर म्हणजे मंदिरात त्यांचं जे घरात देवार आहे देवाराजवळ येऊन बसलेली असते. आणि म्हणते की विठुराया प्लीज प्लीज माझ्या पोरांना वाचव, माझी दोन्ही मुलं आता संकटामध्ये आहेत आणि तूच त्यांना वाचू शकतोस, प्लीज माझ्यावरती कृपा कर. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी संकटात अडकली आहे तेव्हा तेव्हा कायम तू माझ्या पाठीशी राहिलास. आणि मंडळी आता इकडे पुन्हा दाखवलं की ओवीचा आरडाओरडा सुरू असतो की सोडा सोडा मला वाचवा. त्यातला एक माणूस म्हणतो की ही खूपच ओरडते, हिचं तोंड जरा बंद करून ठेव. आणि त्यातला एक माणूस आहे ना तर ओवीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिचं तोंड आहे ना बंद करून टाकतो. तर अबीर तिच्या मागोमाग गाडीच्या मागोमाग बिचारा खूप धावत असतो, खूप थकलेला असतो. ओवी करत खूप धावतो बिचारा.
तर मंडळी आता इकडे सावली आहे ना विठुरायासमोर खूप रडत असते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया प्लीज, ह्या आधी तू माझी खूप मोठी परीक्षा घेतलीस. आणि मंडळी या सगळ्यामध्ये ना सावलीला आता तो प्रसंग आठवतो जेव्हा तू घरातून बाहेर पडलेली असते, तिची डिलिव्हरी झालेली असते, तिच्या पदरात विठुरायाने 2-2 मुलं दिलेली असतात. हे सगळं सगळं आठवतं आणि त्यानंतर ते गुंड तिच्या मागे लागलेत आणि तिच्या हातातून त्या बाळाला हिसकावून घेऊन गेलेले असतात. त्यानंतर त्या बाळाचा झालेला अपघात, हे सगळं सगळं काही आता इकडे सावलीला आठवत आहे. सावली म्हणत असते की आधीच माझं एक लेकरू माझ्यापासून दुरावलंय, माझ्यापासून लांब गेलंय, आता पुन्हा माझ्या वाटेला हे दुःख नको देऊस, प्लीज प्लीज विठुराया, काही करून माझ्या मुलांना परत आण, माझ्या मुलांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि सावली आता अक्षरशः इथे विठुरायाजवळ भांडत असते. तर मंडळी आता हा अबीर आहे ना त्या ओवीच्या ज्या गाडीच्या मागे धावून धावून बिचारा अक्षरशः थकलेला असतो. आणि तेवढ्यात आता एका माणसाची एंट्री झाली, ते म्हणजे प्रत्यक्षात विठुराय. आता ह्या मुलीला वाचवण्यासाठी म्हणजे ओवीला वाचवण्यासाठी तिथे विठुराया आलेला आहे. आणि मंडळी आता तेवढ्यात त्या रोडनी जी गाडी जात असते ना ती गाडी अचानक मध्ये थांबते. आता हा माणूस आहे ना तो खाली आलेला आहे आणि हे लोक आहेत ना ते म्हणत असतात की काय झालं गाडीला, अचानक काय झालं, गाडी थांबली का, स्टार्टच होत नाही आहे. त्यातला एक माणूस म्हणतो की अरे बाबा प्रयत्न कर ना. तर म्हणतो अरे बाबा किती वेळा प्रयत्न केला, गाडी नुसती घर 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 आवाज करते, पुढे जातच नाही आहे. तेवढ्यात आता जो माणूस आहे ना जो विठुरायांच्या रूपामध्ये आला आहे तो म्हणतो की काय रे झालं बाबा, गाडी बंद झाली आहे का. तर तो म्हणतो ए माणसा, कोण आहेस रे बाबा, इथून निघून जा रे, माझं आधीच डोकं गरम झाले, तर तू आणखीन डोकं गरम करू नकोस, हा रस्त्याना सरळ जातो, सरळ रस्त्याने जा. तेव्हा तो माणूस म्हणतो की अरे मी फक्त तुला विचारलंय की गाडीला काही झालं का, म्हणजे असेल तर मी देतो की गाडी चांगली करून. तो म्हणतो काही गरज नाही आहे. त्या तो बोलतो की तू काय मेकॅनिक आहे का. तेवढा तो म्हणतो हो मी अख्ख्या जगाचा मेकॅनिक आहे. तो म्हणतो की काय. तो म्हणतो की अरे म्हणजे एक जगातला चांगला मेकॅनिक आहे मी मी करून देतो की तुझी गाडी चांगली. तेवढ्यात तो दुसरा माणूस म्हणतो की अरे करू दे की, आपल्याच फायद्याचं होईल की, आणि अशी पण गाडी आता इथे कोण चालू करणार आहे. आणि मंडळी आता त्या माणसाने ऐकले बरं का. आणि हा जो माणूस आहे आता जो विठुरायाच्या रूपात आलाय तो त्या गाडीला आता रिपेअर करायला घेतो, पण त्याचं लक्ष आता तिकडे ओवीकडे असतो. तो सतत ओवीकडे बघतोय बघतोय आणि आता एक जण म्हणतो की मागे काय बघतोयस तू, तुझं जेवढं काम आहे तेवढं कर की. तेवढ्या तो म्हणतो की ही आतली मुलगी कोण आहे बरं. तो म्हणतो की तुझं त्याच्याशी काय देणं घेणं आहे, त्यात मुलगी कोण आहे काय आहे ते. तेवढ्यात तो माणूस म्हणत असतं, तो जो विठुराय आहे तो म्हणतो की पण ती मुलगी रडते ना बिचारी, म्हणून विचारतं तुमची कोण लागते ती, तुमच्या कोणाची कोण आहे का. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की तुला बघायचं का कोणाची कोण आहे ते, चल मी सांगते मागे कोणाची येते. आणि तो विठुराय आहे ना म्हणजे जो माणूस काळ्या कपड्यांचा जो समोर आलाय त्याला तो गुड्ड आहे ना मागे घेऊन जातो. आणि हे दोघं आहेत ना आता जे माणसं आहेत ना त्यांना कळलंय की हा माणूस आता त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करेल किंवा आपल्याला क्रॉस जाणार आहे. आणि म्हणून ते आता ना त्याच्या मानेला आहेत ना सुरे लावतात, त्यांच्याकडे ऑलरेडी जे त्यांनी सुरे आणलेले असतात ना ते सुरे लावतात. आणि आता हा विठुराया म्हणतो की अरे हे काय करते तुम्ही, मी फक्त तुम्हाला विचारलं होतं की ती मुलगी कोण आहे ते. अरे बाबा माझं काय त्याच्याशी देणं घेणं नाहीये, आणि हे काय असे गंजलेले सुरे का आणले तुमच्या मेंदूसारखे. तर तो माणूस म्हणतो की काय. तर तो म्हणतो की अरे माझा काय संबंध, हे बघा तुम्हाला त्या मुलांसोबत मुलीसोबत काय करायचे ना ते करा. आणि मंडळी तेवढ्यात ना आता तिथे अबीर आलाय. अबीरला कळतं की ह्याच गाडीमध्ये आता ओवी आहे आणि तो लगेच ओवीकडे धावत जाणार. तेवढ्यात तो माणूस आहे ना त्या अबीरचा सुद्धा गळा धरतो. तेवढ्यात विठुराया म्हणतो की ए बाबानो ऐका ना, तुम्हाला ह्या पोरांचं काय करायचं ते करा, पण मला इथून जाऊ द्या, माझा या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. आता त्या लोकांनी ना अबीरला सुद्धा गाडी घेतलंय बरं का. ते म्हणतात की ह्या पोराचे हातपाय तोडायचे आणि रस्त्यावर भीक मागायला ठेवायचं, तेवढाच आपला धंदा होईल. असं म्हणून त्यांनी सुद्धा आता त्या अबीरला गाडीमध्ये ठेवलंय. आता विठुराया जो आहे ना तो तिथून निघालेला असतो बरं का. आणि हे दोघं गुंड सुद्धा म्हणतात की चला रे, आणि आता जाऊन ते गाडीमध्ये बसणारच असतात. म्हणजे त्यातले दोघं जण पुढे जाऊन बसतात आणि तिसरा जो जाणार असतो तेवढ्यात विठुरायाने त्यांचा मागून असा गळा धरलाय आणि त्याचा असं मागे फरफटवत फरफटवत नेलंय आणि त्याचा खल्लास करून टाकलाय. तर आता दोघे जण म्हणतात की हा अजून काही येत नाहीये. त्यातला एक जण म्हणतो की तो बाहेर वॉशरूमला गेला असेल, येईल इतक्यात. आता ते वाट बघतात बघतात तो काही येत नाहीये. त्यातला एक म्हणतो की बरं ठीक आहे मी जाऊन बघतो. आणि आता दुसरा सुद्धा तिथून बाहेर पडलाय आणि तो सुद्धा तिथे शोधायला गेलाय. आणि तेव्हा त्याला त्याची तिथे डेड बॉडी पडलेली मिळते आणि तेवढ्यात तो सुद्धा घाबरलाय. आता तो जो माणूस तिथे बाहेर पडलेला असतो त्याला बघायला, त्याला सुद्धा आता विठुरायाने त्यांचं जे उपरण असतं त्या उपरणामध्ये पकडलंय आणि त्याला सुद्धा मारलंय बरं का. असं एक एक करून त्याने आता दोघांना सुद्धा संपवलंय. आता ह्या सगळ्यामध्ये तिसरा जो असतो तो म्हणत असतो की हे दोघं पण गेले, राहिले कुठे, अजून का आले नाही आहेत. आणि हा माणूस इथेच पडलेला आहे बरं का. आता तिसरा येतो, शोधायला येतो आणि त्याच्या पायाला ठेच लागते आणि तो खाली बघतो तर त्याचा जो दुसरा माणूस इथे आलेला असतो ना तो सुद्धा खाली पडलेला आहे. आणि त्याला बघून आहे ना खूप मोठा असा धक्का बसतो आणि म्हणतो की हे काय झालं, आता दोघं पण सापडत नाहीयेत. तो पूर्णपणे घाबरलेला असतो आणि तिथून आता तो रिटर्न परत जाणार असतो. आणि तेवढ्यात आता पुन्हा विठुरायांची दणक्यात एंट्री झाली. म्हणजे आता तो गाडीजवळ येतो आणि विठुरायाने लाथ मारून त्याला असं उडवलंय बरं का. छान दाखवलंय हा सीन, म्हणजे हा मुवमेंट खूप भारी दाखवलाय. आणि मंडळी ह्या सगळ्यांना सुद्धा आता विठुरायाने असं छान शिक्षा केली आहे आणि तिघांना सुद्धा त्या मुलांना सुखरूप वाचवलंय.
तर मंडळी आता इकडे दाखवलंय की हे सगळेजण मुलांना शोधतात. तेवढ्यात आता तिथे जगन्नाथजी आलेत आणि जगन्नाथजी म्हणतात की मला असं वाटतंय की घरात मूर्ती सुद्धा सापडत नाहीये. याचा अर्थ असं वाटतंय की मुलं ही पंढरपूरलाच गेलेत सारंगसाठी. तर सावली म्हणते की पंढरपूरला दोघंच कसे जातील? मला नाही वाटत ते पंढरपूरला जातील. म्हणजे त्यांना काही माहिती नाहीये, त्यांच्याकडे सध्या पैसे सुद्धा नाहीयेत, काहीच नाहीये. तर आता इथे जगन्नाथ म्हणतात की हे बघ, मुलांनी विठुरायाची मूर्ती नेली आहे म्हणजे ते पंढरपूरलाच गेलेत, मी सांगतो ना. आणि हो, तुला काळजी करायची काही गरज नाहीये. त्यांच्यासोबत साक्षात विठुराया आहे. मुलांना काहीही होणार नाहीये आणि काही कमी पडणार नाहीये. त्याचं संरक्षण पांडुरंग स्वतः करेल. तू अजिबात काळजी करू नकोस सावली. आणि मंडळी तेवढ्यात आता तिलोत्तमा येते आणि म्हणते की ही इथे काय करते? आणि मंडळी आता तेवढं तिकडे हेही दाखवलंय की प्रत्यक्षात विठुराया आता ह्या दोघांना पांडुरंगाचं दर्शन म्हणजे पंढरपूरला घेऊन चाललाय त्याच गाडीमधून. तर मंडळी आता इकडे जगन्नाथ जेव्हा घरी दिसतो तेव्हा ही तिलोत्तमा त्याला म्हणते की तुम्ही इथे काय करताय? आता जगन्नाथ म्हणतो की जोपर्यंत दोन्ही पोरं घरामध्ये सुखरूप येत नाहीत तोपर्यंत मी इथून कणभर पण हलणार नाहीये. कोणी काही म्हणा किंवा काही करा, मी इथून जाणार नाही म्हणजे जाणार नाही. आणि तुझा तो राजकुमार त्याला तर असा धडा शिकवणार आहे ना मी. तर मंडळी आता इथे इतके दिवस जे जगन्नाथांनी जे सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं म्हणजे या सगळ्या मागचा करता करविता हा जगन्नाथच आहे. आणि त्याला हेही माहिती आहे की तो अबीरच्या जीवावर उठलाय. म्हणजे ज्या क्षणी त्याला कळलंय की अबीर सावलीचा मुलगा आहे तेव्हाच तो आता अबीरचा काटा काढणार हे जगन्नाथला चांगलंच माहिती आहे. आणि ह्या सगळा घाणेरडा खेळ त्या राजकुमारचाच आहे. आणि मंडळी आता मात्र एक नाही तर 2 वेळा त्या राजकुमाराने त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे आता जगन्नाथनी सगळं सगळं सत्य जे आहे ना भैरवीच्या आणि सावलीच्या समोर आणलेलं आहे. हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये